दिल्लीत आलेला आहात, काय विषय आहे आणि कशासाठी आलेला आहात? नाही, दिल्लीमध्ये काही लोकांच्या भेटी घ्यायच्या होत्या, मला त्या अनुषंगानं दिल्लीत आलेलो होतो. सर, ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे सुनेत्रा पवारांच्या संदर्भात रोहित पवारांनी स्पष्ट केलं की अजित पवारांच्या अपघाताबद्दल आम्ही सुनेत्रा पवारांच्या पुढे विषय काढत नाही असं रोहित पवारांनी म्हटलं, यावर आपलं काय म्हणतं? नाही, मला वाटते सुनेत्रा पवार साहेब आमच्या माननीय नेते आहेत आणि रोहित पवारांनी त्यांच्यामधला हा कौटुंबिक वाद आहे, त्याच्यावर पक्षातर्फे त्याच्यामध्ये काही बोलता येणार नाही. शेवटी हा घरगुती त्यांचा प्रश्न आहे. सर, खरं तर सध्याच्या काळात वारंवार मर्जरच्या चर्चा होतात आणि पुन्हा एकदा आता चर्चा सुरू झाल्या. ज्या काल शरद पवारांना विचारलं की तुमचे खासदार फुटणार का, तेव्हा त्यांनी सांगितले एकही खासदार फुटणार नाही. मात्र चर्चा अशी आहे की सुप्रिया सुळे ह्या केंद्रात मंत्री होतील, तर मग मर्जर करून त्या होतील ते वेगळ्या पद्धतीने होणार, काय नक्की माहिती? नाही, नक्की माझ्याकडे त्या बाबतीत काही माहिती नाही आहे. तो पक्षातील त्यांच्या अनेक लोक काही चर्चा करतात, पण अजूनही अशी कुठलीही गोष्ट आमच्या तरी कुठल्या कानावर आलेली नाही आहे. कुठल्या पक्षातले लोक चर्चा करतात? शरद पवार आता जनरल चर्चा आहेत साधारणतः. नाही, पण त्यांची इच्छा असं दिसते की कारण त्यांनी असंही म्हटलं की आम्ही जे काही करू ते 8 खासदार एकत्रितपणे करू. नाही, यावर आमची काही भाष्य करण्याचं काही हा नाही आहे, धोरणच नाही आहे. माजी मंत्री बाबा आत्राम यांनी जे विधान केलेलं होतं की डिसेंबरपर्यंत सगळेच खासदार आमच्या पक्षामध्ये येतील, यामुळे खरं तर या चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळतं. नक्की त्या बाबतीत काही सांगता येणार नाही. सर, ज्या पद्धतीनं राज्यात उपवर्गीकरणाची खूप चर्चा आहे, विविध ठिकाणी मोर्चे निघत आहे, त्यानंतर आता चर्चा आहे की एक मोठी नेटवर्क तयार करून मोठा मोर्चा काढायचा, काय वास्तविकता आहे? उपवर्गीकरणाने किती फायदा होणार आहे, किती तोटा होणार आहे आणि कुठल्या कुठल्या समाजात उपवर्गीकरण करण्याची गरज आहे? 30 जून 2026ला उपवर्गीकरण जी समिती आहे, संघर्ष समिती, उपवर्गीकरण विरोधी समितीतर्फे प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये होत आहे आणि साधारणतः त्याच्यामध्ये 5 लाख लोक येतील असं त्याच्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आहे. या मोर्चाला साधारणतः आनंदराज आंबेडकर साहेब, भीमरावजी आंबेडकर साहेब, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप साहेब आणि अनेक संघटनांची पदाधिकारी नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईतील हा प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी होत आहे. मुळातच विषय आहे की उपवर्गीकरण करताना राज्य सरकारनं जी बदर समिती त्या ठिकाणी निर्माण केली होती, या बदर समितीचा अहवाल अजूनपर्यंत त्या ठिकाणी लोकांच्या पुढं आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 59 अनुसूचित जाती आहेत. या 59 अनुसूचित जातींना 13% जो आरक्षण दिला गेलेला आहे, त्याचा वाटा कशा पद्धतीनं केला जाणार आहे, हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे अनेक संविधानिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. संविधानिक मार्गानं त्या ठिकाणी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी या सगळ्यांची भूमिका आहे. बदर समितीचा अहवाल अजून सार्वजनिक केला गेला नाही आहे. कोणत्या जातीला किती आरक्षण दिलं जाणार आहे हे अजून त्या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि संविधानाच्या 338(9) प्रमाणे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पहिल्यांदा एखादा अहवाल दाखवला पाहिजे, तो दाखवला गेला नाही आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे आणि म्हणून या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण आता रद्द करण्यात यावं अशी मागणी सगळ्या पक्षांची, संघटनाची आहे आणि 30 तारखेला त्या अनुषंगानं प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केला गेलेला आहे. सर, याला एक जोडून प्रश्न असा आहे की भाजपने नेमली समिती, त्यामुळे त्यांची इच्छा अशी दिसते की उपवर्गीकरण व्हावं. शिवसेना शिंदेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली की उपवर्गीकरण व्हावं आणि त्या सगळ्यांच्या टार्गेटवर राजकुमार बडवलेत. कारण तुम्ही उपवर्गीकरण का अडवताय, त्यात थोडा घालताय असं? मुळातच आम्ही उपवर्गीकरण अडवण्याचा विषय नाही आहे. अनुसूचित जातीला जो 13% आरक्षण दिला गेला आहे, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. काही जातींची लोकसंख्या प्रचंड कमी आहे, 1% पण कमी आहे. अनुसूचित जातीमधली एकूण लोकसंख्या जी आहे 1,32,00,000, त्याच्यापैकी साधारणतः 80 लाख तर महार समाजाची लोक आहेत. त्यांचं जर पाहिलं तर 61% येते. त्याच्यानंतर मातंग पाहिलं तर 19% येतात. चर्मकार पाहिलं तर 10.40% येतात. इतर समाजाचे 10% लोक येतात. 59 जाती आहेत. त्याच्यामुळे 59 जातीला संविधानिक मार्गानं त्यांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,
किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, किती लोक दारिद्र्य रेषेच्या वर आहेत, असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्यांचा डाटा सरकारनं घेतला का? मग अनंत बदर समितीनं हा सगळा डाटा एकत्रित केला का? असे संविधानिक प्रश्न लोकांच्या पुढे येत आहेत. त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि आमची मागणी पण तशीच आहे का एकूण हा डाटा जोपर्यंत या ठिकाणी ट्रिपल टेस्ट करण्याची तुमची मागणी आहे का? ट्रिपल टेस्ट जी म्हणतात सामाजिक त्याच्यासाठीची असते. नाही, मुळातच बघा, एखाद्या समितीचं न जर डाटा दिला, अहवाल सरकारला दिला आहे, तो डाटा सार्वजनिक झाला म्हणजे सगळ्या 59 जातीपैकी एखादा ढोर समाज असेल, एखादा अजून कैकाडी समाज असेल, एखादा अजून जो अत्यंत कमी समाज आहे, मांगारुडी समाज असेल, आता यांची संख्या अत्यंत कमी आहे काही काही समाजाची, अत्यंत मागासलेले काही समाज आहेत. या सगळ्या समाजाचा डाटा सरकारकडे उपलब्ध झाल्यानंतर त्या बाबतीतली निर्णायक भूमिका सरकारनं घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा डाटा सार्वजनिक केला गेला पाहिजे, अशी आमची साधारण मागणी आहे. संविधानिक मार्गानं कोणतीही गोष्ट केली गेली पाहिजे. संवैधानिक मार्ग याच्यातला हाच आहे का 338(9) प्रमाणे जे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे त्याच्याकडे पण अहवाल गेला होता पाहिजे. अजून कुणाची पण या ठिकाणी अहवाल दिला गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. सर, नेमकं तुमचं आता काय आहे की अजून एक प्रश्न त्यात असा निर्माण होतो की लोकसंख्या ही 1951च्या सेन्ससमध्ये थोडी वेगळी होती, 61च्या सेन्ससची वेगळी होती आणि 2011 साली एकदमच त्यात चमत्कारिक बदल झालेले आहेत, अनैसर्गिक. नाही, असं अनुसूचित एकूण जनगणनेवर आक्षेप घेणं हे मुळातच चुकीचं आहे. त्याच्यामध्ये कोणाकडे कोणती ह्याच नाही आहे का जनगणनेवर तुम्ही कशा पद्धतीचा आक्षेप घेताय. मग असं जर आक्षेप घ्यायचं तर 2027मध्ये ऑलरेडी देशाची जनगणना होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण अनुसूचित जातीची लोकसंख्येची जनगणना तुमच्या पुढे येईल. त्याच्यानंतर काय ते केलं पाहिजे आतापर्यंत करायचा विषयच नाही आहे आणि त्याच्यामुळे आमची सगळ्यांची मागणी आहे का हा उपवर्गीकरण आहे हा आता तरी रद्द करण्यात यावा. सर, संजय दिना पाटील नुकतेच शिवसेनेत सहभागी झालेले खासदार आहेत. त्यांनी काल या पद्धतीने उद्युक्तपणे पत्रकारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे, पत्रकारांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. आपण महायुतीचे घटक पक्षातले नेते आहात, कशी प्रतिक्रिया आपली? मला वाटते पत्रकार म्हटलं की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्यांच्याबाबत कोणीही अभद्र बोलणं हे काही योग्य नाही आहे. संजय दिना पाटलांनी जे काय बोललेलं ते काही योग्य नाही आहे, मला वाटते चुकीचं आहे. थँक्यू. मिनिट उभं राहा सर. समोर या सर. इथे या, इथे या सर. कॅमेरा महाडच्या बाबतीतलं आहे. सर, 14 तळ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने सरकार देखील काही कार्यक्रम करत आहे. आपल्या वतीनं काही वेगळे कार्यक्रम करण्याची तयारी आहे का? कारण की आपण त्या समाजातून येतात. महाडच्या सत्याग्रहाला आता 100 वर्ष 99 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्ष होत आहेत. त्यानिमित्तानं पाण्यानं पेटला बनवा हे एक नाटक मी महाराष्ट्रामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचे प्रयोग पण सुरू झाले आहे. त्याची प्रशंसा बऱ्यापैकी होत आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस केलेला संघर्ष आणि आजच्या नवीन पिढीला त्या संदर्भात काय वाटते असं दोन्ही पिढीचा 100 वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये दाखवला आहे. आमची भूमिका यामागची एवढीच आहे का निश्चितच लोकांच्या पुढं बाबासाहेबांनी केलेला महाडचा सत्याग्रह आणि आजच्या पिढीच्या पुढे येणारे जे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाची सांगोपांग चर्चा व्हावी असा त्यामागचा हेतू आहे आणि त्यानिमित्तानं या 100व्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आम्ही एक प्रयोग त्या ठिकाणी ऑलरेडी करत आहोत. राजकुमार की याला जोडून एक प्रश्न असा आहे की महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा जो इतिहास आहे तो आपापसातल्या समन्वयाचा बंधुभावाचा सुद्धा इतिहास आहे. कशा प्रकारे सर्व समाजाने संघर्ष केला त्याचा इतिहास आहे. तर तो पण आजच्या पार्श्वभूमीवर पुढे यावा यासाठी काही तुम्ही प्रयत्न करणार आहे का? मुळातच त्या बाबतीतच आमची भूमिका त्या नाटकातून हेच दाखवलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या सोबत जी मंडळी होती त्याच्यामध्ये अनंत छत्रे असतील, सहस्त्रबुद्धे असतील, टिप्पणीस असतील आणि सगळ्या समाजाची लोकं त्याच्यामध्ये होती. त्याच्यामुळे तो समतेचा लढा होता खऱ्या अर्थानं आणि हा समतेचा लढा
आज पण लोकांच्या पुढं त्याच दृष्टीने यावा अशी भूमिका आहे. आज बाबासाहेबांना जो वाटत होतं या देशामध्ये समताधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे, तसा समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा अशीच भूमिका या महाडच्या चवदार तळ्याच्या निमित्तानं 100 वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी आमची पण सगळ्यांची भूमिका आहे. आणि असा समाज निर्माण व्हावा या हेतूनं आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहोत.